दिवे ग्रामस्थांकडून शेकडो वर्षाची परंपरा जोपासत वनभोजन मोठ्या उत्साहात साजरे। यावेळी वनभोजनानिमित्त पहाटे कातोबानाथ मंदिरामध्ये पुजारी स्वप्नील दिवेकर, दिगंबर दिवेकर, दीपक दिवेकर यांनी आकर्षक महापूजा केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। यावेळी दिवसभर ग्रामस्थांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केलेले पाहायला मिळाले। दुपारी 2 वाजता वनभोजनासाठी जालिंद्रनाथ महाराज मंदिर येथे माळावर जाण्यासाठी श्री कातोबानाथाच्या पालखीचे प्रस्थान ठेवण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी ढोलाच्या ठेक्यावर गुलालाची मुक्त उधळण करत गजनृत्यही सादर केले। यावर्षी पालखीचा मान समस्त झेंडे मंडळ ब्राह्मणीकडे असल्यामुळे माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी देखील यथेच्छ ढोल वाजवत गजनृत्याचा आनंद लुटलेला पाहायला मिळालेला आहे। यावेळी महिलांनी पालखीच्या खांदेकऱ्यांना मानाचे हेल घालण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। तसेच लहान मुलांचा ओलांडा झाल्यावर टिळेकर आळीवरून पालखी माळावर पोहोचली। यावेळी महिलांनी आकर्षक रांगोळी काढत ठिकठिकाणी पालखीचे स्वागतही केले। दिवे गावच्या वनभोजनाला एक वेगळं महत्त्व असून ग्रामस्थ नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असले तरी वनभोजनाला आवर्जून येत असतात। यावेळी माळावर 12 वाड्या व दिवे गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। नंतर युवकांमध्ये अ व ब असे संघ तयार करण्यात आले व कबड्डी खेळण्यात आली। यावेळी युवकांनी आपले वय विसरत कबड्डीचा मनमुराद आनंदही लुटला। यात ब संघाने अ संघावर मात करत विजय मिळवला। यानंतर पालखीसमोर हरिभक्त परायण गीतांजली महाराज झेंडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। गावातील बहिणी मंडळाने त्यांना साथ दिली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आले होते। या ठिकाणी बालगोपाळांनी पतंग उडवण्याचा आनंदही लुटला। काही मुलांनी आकर्षक बावड्या तयारी केल्या। यावेळी बालगोपाळांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला तर काही मुलांनी आकर्षक बावड्या तयार केल्या होत्या। संध्याकाळी पालखीची जालिंद्रनाथ महाराज मंदिरात भेट झाली व पालखी गावच्या वेशीवर विसावली व रात्री पुन्हा वाजत गाजत पालखी मंदिरात नेण्यात आली व उत्सवाची सांगता झाली। यावेळी ग्रामस्थांसह पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।